नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचे जनक किंवा शिल्पकार जे म्हणले जातात त्या व्यक्तींची नावं बघणार आहोत. आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय यांना म्हटले जाते. आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हटले जाते. भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे जनक किंवा भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. भारताच्या धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. स्थानिक स्वराज्य. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची समाधीस्थळे बघणार आहोत. समाधीस्थळाचे नाव, व्यक्ती आणि स्थान. राजघाट हे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे, ते दिल्ली येथे आहे. विजय घाट लालबहादूर शास्त्री दिल्ली येथे आहे. किसान घाट चौधरी चरण सिंह दिल्ली येथे आहे. अभय घाट मोरारजी देसाई दिल्ली येथे आहे. शांती घाट संजय गांधी दिल्ली येथे आहे. एकता स्थळ ज्ञानी झैल सिंग दिल्ली येथे आहे. शक्तिस्थळ इंदिरा गांधी दिल्ली येथे आहे. शांतिवन पंडित नेहरू दिल्ली येथे आहे. वीरभूमी राजीव गांधी दिल्ली येथे आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण सामान्य ज्ञान या विषयातील इतिहास या विषयातील भारताच्या इतिहासातील व्यक्तींचे कार्य व घटना यांचे मूल्यमापन करणार आहोत. 1857च्या उठावातील गोळी झाडणारा पहिला क्रांतिकारक हे मंगळ पांडे होते. भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ती राजा राममोहन राय ह्या होत्या. बालविवाह विरोधी चळवळ राजा राममोहन राय यांनी सुरू केली. जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर या ठिकाणी झाले होते. महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. सातारा भागात प्रतिसरकारची स्थापना नाना पाटील यांनी केली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो माझ्या सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण सामान्य ज्ञानाचे इतिहास या विषयाचे जनरल नॉलेजचे प्रश्न आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण भारताच्या इतिहासातील व्यक्तींचे कार्य व घटना यांचा विषय आपण आढावा घेणार आहोत. 1857च्या उठावातील गोळी झाडणारा पहिला क्रांतिकारक हा मंगळ पांडे होता. भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ती ही राजा राममोहन राय. बालविवाह विरोधी चळवळ राजा राममोहन राय यांनी सुरू केली.